खालापूर तालुक्यातील कलोते चौक येथील बोहो फार्म हाऊसवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी कारवाई करत तब्बल 5,53,000 रुपये किमतीचे ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या कॉईल आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे। या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। सहाय्यक फौजदार राजेश पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस पथकाने छापा टाकला। या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर, सहाय्यक फौजदार राजेश पाटील, संदीप पाटील, यशवंत झेमसे, सुधीर मोरे, रवींद्र मुंडे, प्रतीक सावंत, राकेश म्हात्रे आणि अक्षय पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला। या छाप्यात आशिष अशोक यादव, शशिकांत सीताराम राजभर, विकी भानू गौतम या तिघांना अटक करण्यात आली आहे। हे सर्व संशयित तुर्भे MIDC मधील संजना स्क्रॅप येथे राहणारे आहेत। गुन्ह्यात वापरलेली वॅगनर कार आणि इतर साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राकेश म्हात्रे अधिक तपास करीत आहेत। ही कारवाई जिल्ह्यात मोठी गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश करणारी ठरू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, खालापूर।